तुम्हाला बिझनेस मोठा करायचा आहे तर मार्केटिंग गरजेचं आहे आणि स्वतः बिझनेसमॅन म्हणून मोठं व्हायचं आहे तर कोचिंग आहे. 40व्या वर्षीपर्यंत तुम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचं हे तुमचं पर्पज आहे. मग सर असे काही रिझन्स आहेत का ज्याच्यामुळं 100 युनिकॉर्नमध्ये एकही मराठी उद्योजक नाही किंवा एकही मराठी कंपनी नाही? मराठी माणसाचा दोष नाही देऊ शकत आपण. आपल्या सगळ्यांचंच ते हे आहे की आपण त्या अपब्रिंगिंगमध्ये राहतो. तसं काय सपोर्ट आहे जो मिळाला पाहिजे किंवा जो मिळत नाही आहे किंवा आपल्याला घेता येत नाही आहे जो बाकी कम्युनिटीमध्ये काही लेवलला होतोय असं? सो एका पॉईंट नंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही लोकांचा बोलत असता ना तोपर्यंत तुम्हाला सो मला असं वाटतं की नेटवर्क ठरवतं का हे सगळं की तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे, बिझनेस कुठे जाणार आहे? यू टेल मी युअर 5 फ्रेंड्स, आय कॅन टेल यू युअर फ्युचर. तिथं त्यांनी आन्सर दिलं की तुमच्या बिझनेसला ग्रोथपासून थांबवणारे तुम्ही स्वतःचा. तो जोपर्यंत तुम्ही लॉमध्ये सेफ आहात तोपर्यंत एव्हरीथिंग इज सेफ. लोन घ्यायचं का बिझनेस ग्रो करण्यासाठी आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टरकडे जायचं का? म्हणून मोठ्या उद्योजकांच्या चेहऱ्यावर एक तेज असतं तुझी नॉरा जाणवतो. नमस्कार. आज आपण आपल्या या नवीन पॅनल डिस्कशनमध्ये विनीत बनसोडे सरांना बोलवलं आहे. विनीत बनसोडे सरांबद्दल सांगायचं झालं तर विनीत सर हे इंडियाज लीडिंग सेलिब्रिटी लाईफ कोच, बिझनेस कोच, ग्राफोलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. खूप सगळे सेशन्स त्यांचे आम्ही ऐकलेले आहेत. बिझनेस पर्सन्सना लिडरशिपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते हेल्प करतात. तर आज आपण आपल्या या पॅनल डिस्कशनमध्ये त्यांना इन्व्हाइट करूया. वेलकम सर, लीड टू सेलच्या या पॅनल डिस्कशनमध्ये. येस. सो आपले जे काही व्ह्यूअर्स आहेत, आम्ही तर तुम्ही भरपूर ऐकले त्याच्याबद्दल, तुमच्याकडनं भरपूर सगळे सेशन्स आम्ही अटेंड केलेले. तुमच्याबद्दल थोडंसं शॉर्टमध्ये एक इंट्रोडक्शन द्याल आणि आपण मग आपल्या आजच्या क्वेश्चन्सवरती जाऊ. नमस्कार, माझं नाव विनीत बनसोडे आणि गेली 20 वर्ष व्यवसायाने मी ग्राफोलॉजिस्ट म्हणून पाहतो आणि गेली 10 वर्ष मी बिझनेस कोचिंग या फील्डमध्ये काम करतो. पर्सनलाइज्ड बिझनेस कोचिंग किंवा लिडरशिप कोचिंग या स्पेसमध्ये मी काम करतो. एक सायझेबल उद्योजक असतील तर त्यांना 1-on-1 कोचिंग, 1-to-1 कोचिंग तो फोकस असतो आणि जो आत्मा असतो बिझनेस, ही इज द ओनर. त्या ओनरवर काम कर, त्याला डेव्हलप, त्याला स्ट्रॅटेजी शिक, त्याच्या अँगलनी स्ट्रॅटेजीज बनव, हे माझं काम. मी एक छोटी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट फंड असतो स्टार्टअपचा, त्याचा को फाउंडर आहे. इट इन्व्हेस्टेड स्टार्टअप्स फ्रॉम 5 लाख टू 50. तर तसं एक इन्व्हेस्टमेंट फंड मी चालवतो. मी गेली 20 वर्ष ग्राफोलॉजिस्ट म्हणून काम करतो. ग्राफोलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट आमच्या संस्थेचं नाव आहे आणि गेली 10 वर्ष मी बिझनेस कोचिंग आणि एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट, लिडरशिप डेव्हलपमेंट या रिलेटेड काम करतो. उद्योजकांची मानसिकता, मराठी उद्योजकांची मानसिकता त्याच्यावर काम करतो आणि स्टार्टअप रिलेटेड इन्व्हेस्टमेंट असते, त्याला सीड इन्व्हेस्टमेंट, एंजल इन्व्हेस्टमेंट, त्याचा एक इन्व्हेस्टमेंट फंड चालवतो ज्याच्या थ्रू आम्ही स्टार्टअप्सला इन्व्हेस्ट करतो आणि एक प्रॉमिसिंग 4-5 स्टार्टअप्सच्या बोर्ड मेंबर म्हणून मी काम करतो. त्यांना स्ट्रॅटेजिक ॲडवाईस देणं वगैरे. दिस इज माय जनरल. बेसिकली आम्ही जे मार्केटिंगचं दाखवतो आणि आता तुम्ही कोचिंग द्या तर आम्ही कोणी व्यावसायिक आला तर आम्ही सांगतो की तुम्हाला बिझनेस मोठा करायचा आहे तर मार्केटिंग गरजेचं आहे आणि स्वतः बिझनेसमॅन म्हणून मोठं व्हायचं तर कोचिंग आहे. तर ही गोष्ट आम्ही सांगतो. तर तुम्हाला काय वाटतं आता माइंडसेट तो बनतोय का लोकांचा कोचिंगकडे? बनतोय खरं आणि ते कसं ना एज वाईज बदलत असतं. तुम्ही 20 ते 30 वर्षाची लोक घेतले तर ते कोचिंगसाठी जास्त रेडी नसतात. त्यांना फक्त स्किल्स आणि मार्केटिंग याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. 35-40च्या आसपास गेलं ना की माणसाला कळतं की आता मी माझे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, प्रयोग करून झालेले आहेत आणि ते मला वर्कआउट होत नाही, म्हणजे आता मला एक्सटर्नल काहीतरी घ्यावं लागेल. 55-60च्या पुढे गेलं ना की मग जनरली माणसं म्हणतात आता केलं आम्ही सगळं, आता का आमची मुलं होती, आता सक्सेसफुल गाणी करू. सो द आयडियल एज ऑफ कोचिंग इज अराउंड 40-45. त्यावेळी एक सायकोलॉजिकल चॅलेंज येतो लोकांना, अराउंड द मिड लाईफ क्रायसिस. आपण सगळे शाळा कॉलेजमध्ये असताना जी स्वप्न बघितलीच असतात ती आपण वयाच्या 40 वर्षापर्यंत काय करू एवढीच स्वप्न बघितली असतात. कुठल्याही मुलाला विचारा 16-17 वर्ष, तू 80व्या वर्षी काय करशील हे कोणी विचारत. त्यामुळे आपण 16 वर्षाचे ध्येय बघतो की घर असावं, गाडी असावी, फॅमिली असावी, फायनान्शियल इंडिपेंडन्स असावं, इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायला, एक कंपनी असायला हवी, स्वतःच ऑफिस असावं.
हे 40-45 पर्यंत होऊन जातं लोकांचं. त्याच्या पुढे काय करायचं हा विचार केलेला नसतो. तर त्यावेळी क्रुशियल वेळ येते आणि तिथे तुमची सेकंड इनिंग ऑफ लाईफ चालू होते. आणि तिथे मग कोचिंगची गरज आहे. की तुमचं सगळं स्ट्रॅटेजी तिथपर्यंत वापरली आहे तर पुढे काय. सो मार्केटिंग हा फोकस यंग लोकांना जास्त असतो. कारण तुम्ही स्वतः मार्केटिंग करत असता. पण एक इंडस्ट्री सेटअप करायची ऑर्गनायझेशन सेटअप करायची. सो यू हॅव डिफरंट CXOs. तुम्हाला मार्केटिंग ऑपरेशन हेड असतो. तुम्हाला एक टेक्नॉलॉजी हेड असतो. तुम्हाला एक एक्झिक्युशन हेड असतो. HR हेड असतो. तर हे हेड्स असतात आणि तुम्ही त्याच्यावर स्ट्रॅटेजिस्ट काम करता. तिकडे खरं तर बिझनेस कोचिंगची गरज असते. मग ही जी एज येते आपल्याकडे बिझनेस कोचिंगची मेबी तुम्ही त्या लोकांसोबत जेवढ्या लोकांसोबत कोचिंग होत असेल तर मेजरली काय माइंडसेट असतो किंवा काय चॅलेंजेस ते घेऊन येतात आपल्याकडे आणि त्याच्यावरती आपण काम करतो. तो सगळ्यात मोठे 2 चॅलेंज असतात. एक तर ग्रोथ रेट चॅलेंज असतं आणि दुसरा ना सक्सेस आणि समाधान. यश आणि समाधान या 2 गोष्टी लोकांना हव्या असतात. तर बऱ्याचदा लोकांकडे यश आलेलं असतं की आता बिझनेस बऱ्यापैकी सेट आहे. फायनान्शियली सेक्युर्ड आहोत आहे. सगळं व्यवस्थित चाललंय. पण तरी लाईफमध्ये ना अजून काहीतरी करायचं आहे. तर ती मजा येत नाही आधीसारखी. तर ते समाधान नसतं लाईफ. सो त्याला एक एक्सरसाइज असतो ज्याला मी म्हणतो की फाइंड युअर पर्पज इन लाईफ. 40व्या वर्षीपर्यंत तुम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचं हे तुमचं पर्पज आहे. त्याच्या पुढे आयुष्याचं काय पर्पज आहे. आपल्या आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक व्यक्तीला बिझनेस करता येत की तुम्हाला ती शक्ती मिळालेली आहे की तुम्ही बिझनेस करू शकता. तर याच्यामध्ये काहीतरी कारण आहे की तुम्हालाच का शिकवलं आहे बिझनेस करायला. तर तुम्हाला एक काम दिलेलं आहे त्याच्यात. ते काम कुठलं आहे जे तुम्ही 80-85 वर्षापर्यंत करू शकाल. दॅट इज आयडेंटिफाईंग प्रोसेस ऑफ युअर पर्पज. तर बऱ्याचदा लोक येतात की बिझनेस सगळा सेट आहे आता मला काय काम नसतं पण काहीतरी करायचं आहे. काय करायचं आणि अशा वेळी माणूस काय बघतो चांगला चाललेल्या बिझनेसमध्ये नाक बसतो आणि ज्यांची जी लोक चांगली काम करत असतात त्यांना काम करू देईल. ही बिकम्स द बॉटल नेक ऑफ हिज ओन बिझनेस. हे त्यालाही कळत असतं पण तो म्हणतो की सकाळी ऑफिसला नाही जाणार तर मग कुठे जा. राईट. पण बिझनेसला काय कोच करणार तुम्ही लोकांना ट्रेन कराल बाकी काय. पण इट इज अबाउट लाईफ कोच. आपल्याकडे असा एक चॅलेंज येतो की मराठी उद्योजक असतात गावाकडे ते 25-50 करोड टर्नओव्हर झाला ठीक आहे आपलं या आयुष्यातलं काम संपतं. सो मग मराठी उद्योजक आणि माइंडसेट वाटते हा खूप मोठा विषय आहे. तो तुमचा काय व्ह्यू आहे आणि काय हा माइंडसेट आहे नेमका. हा सो मराठी उद्योजक कसा असतो ना वयाच्या 25-30 पर्यंत त्यांनीच ठरवलेलं नसतं की बिझनेस कर. कुठलाही मराठी उद्योजक लहानपणापासून ठरवत नाही तू मोठा आपलं अपबृंगी एवढं स्ट्रॉंग आहे की तू चांगलं शिक कुठेतरी चांगली नोकरी आणि सेटल व्हायचं. आणि प्रत्येक उद्योजक हा पहिली 7-8-10 वर्ष नोकरी केलेला असतो. 70-80-90% वर्ष असतात आणि नंतर त्याला कळतं की अरे आजूबाजूला माझे मित्र पण व्यवसाय करताय किंवा हे मी करू शकतो किंवा काही ठिकाणी तर मला बऱ्याच उद्योजकांनी सांगितलं की एक दिवस आमचं बिझनेस वाढून झालं. बॉस मी सांगितलं की तुला काय माहिती तू बिझनेस करू शकत नाही वगैरे मग त्याला राग आला. तुला मराठी बाळा आणि मी अशा युअर्ड झालेले पण उद्योजक असतात. मग ते म्हणतात की याच करून दाखवायचं त्या जिद्दीने उतरतात. तर हा कारण तोपर्यंत तरी बिझनेस कसा करायचा त्याचा विचारच केलेला नसतो. त्यामुळे बिझनेससाठी लागणारा माइंडसेट हा त्याच्याकडे आलेला नसतो. तो फक्त एक बिझनेस चालू करतो मार्केटिंग करतो क्लायंट्स मिळतात टर्नओव्हर होतो त्याला वाटतं मार्केटिंग म्हणजे बिझनेस. इट इज नॉट लाईक दॅट यू टू मेक द बिझनेस सस्टेनेबल आणि मग तो स्केलेबल बनवा आणि मग त्याचं गोल सेटिंग कसं करायचं कॉम्पिटिशन कशी अनालाइज करायची मार्केट सेगमेंट कसं चूज करायचं फ्युचर प्रोडक्ट्स कसे लॉन्च करायचे डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं फ्युचर ऑफ द इंडस्ट्री काय आहे की आणखीन दुसरं काय आपल्याला काळजी करताय का बरं. सो रनिंग अ बिझनेस इज डिफरंट माइंडसेट तर तो आपल्याकडे नसतो. त्यामुळे आपण बरेच उद्योजक शांतपैकी होतात माहिती आहे का जेव्हा ते अभिमानाने सांगतात मला जेव्हा पगार मिळायचा ना त्याच्या लवन मी आता कमवतो. दॅट इज द बर्ड. तिथे येऊन सगळी आडी थांबते आणि पण त्यांना असं वाटतच नाही की आपण खूप म्हणजे मार्केट एवढं आहे 100 करोडचं ते मी करा. तर थोडंसं अल्पसंतुष्ट असं म्हणू शकतो मराठी उद्योग. निश्चित तुम्ही बोलला पर्पजच लोकांना त्याचा माहीत नसतो बऱ्याच वेळा. मग आय फील की मला नाही का आता जसं वाटतंय कधी मला उपवास झोपेत कधी झोपेल असं मला सांगा मार्केटिंग होती जेवून देतो. मला वाटतं की मला मार्केटिंग हे करायचे आधीपासून मला ती इच्छा आहे मला आवड आहे त्यामुळे मला मार्केटिंग करायचं.
हे मला पर्पज कुठेतरी सापडल्यासारखं वाटतंय. मग असा जो पर्पज आहे तो प्रत्येकाने कसा ओळखला? तुम्ही काय सांगता? सो पर्पज ओळखण्याचा एक प्रोसेस असतो, की ज्या कामामध्ये जे काम करताना तुम्ही घड्याळाकडे बघत त्याच्या आसपास कुठेतरी पळतो असतो. जे काम तुमच्या समोर आहे आणि तुम्ही शांत बसू शकता. मग मी तुला सांगितलं की आता एक मार्केटिंगचा आपल्याला कॉन्टेंट लिहायचा आहे. तू तर नाही आज कंटाळा आला उद्या लिहिला. असं होत असेल ना तर नॉट डिफॉल्ट. पण जरी माणूस आजारी असेल आणि उद्या नाही ना मला ते लिहू दे लिहायचं मला सुचलं काय. दॅट इज म्हणजे इट ब्रिंग्स आउट द बेस्ट एनर्जी. माझ्यासमोर एक कन्फ्युज बिझनेसमॅन बसला असेल तर मला मी आजारी असेल माझं डोकं दुखत असेल तर सगळं लिहू की मला आता याच्यावर काम करायचं याला मग मदत घेऊ शकतो याला मी त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो याला होप दाखवू शकतो. तर दॅट तुमची एनर्जी चेंज होईल. तुम्ही किती थकलेले असाल तर ते काम केल्याने तुमची एनर्जी डबल होते. त्याच्या आसपास कुठेतरी पर्पज असतो. हे एकदम बेसिक डेफिनेशन झालं. याचा एक अख्खा प्रोसेस आहे. बऱ्याचदा तुमच्या पास्टमध्ये ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर तुमचा पर्पज आयडेंटिफाय होतो. राईट. सो मग सर बिझनेस करताना एक जर आपण मराठी माइंडसेट किंवा आपला बिझनेस करणं किंवा काय एक माइंड केला आहे तर खूप वेळा असं पण दिसतं की मग पर्पज त्यानंतर एक मला दाखवून द्यायचे कोणाला तरी की मी बिझनेस करतोय मोठा केलेला आहे. मग सर अशा काही रिझन्स आहेत का ज्याच्यामुळं 100 युनिकॉर्नमध्ये एकही मराठी उद्देशच नाही किंवा एकही मराठी कंपनी नाही? 100 युनिकॉर्न हा वेगळा विषय आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने बिझनेस डिझाईन करावा लागतो. पण आपण 500,000 करून तरी बघितलं 500 तिथपर्यंत पण मराठी उद्योजक जायला वेळ देतो. पुढं असं जातण्यासमोर भरपूर आहे. पण प्रत्येकाने जायला हवं. जसं बाकीच्या समाजामध्ये एवढे पटापट 100-500 होतात तसं आपल्याकडे व्हायला वेळ लागतो. रेशो कमी आहे. त्याचं एकच आहे की आपल्याकडे ती इकोसिस्टम नाही की आपण आपण आता व्यवसाय करतोय मग तुम्ही पण व्यवसाय करतो. मग असं पडलं की गॅरंटी आहे तुम्ही एखाद्या लग्नात गेला तर तुमचे सगळे नातेवाईक जॉबमध्ये असतात. बरोबर. त्यामुळे ते आपल्याकडे अजूनही काहीशा अशा नजरेने बघत असतात. मग चाललंय ना तुमचं जॉस. चांगला पगार असतात. चांगला पगार होता तो सोडला आणि मग स्वतःचं करताय. तर हा इकोसिस्टम नसतो आपल्याकडे. बाकीच्या कम्युनिटीजमध्ये हा इकोसिस्टम असतो. तर त्यामुळे माहीत त्याच्यामध्येच कम्युनिटीज कारण मग त्यामध्ये समजा काही लोक असतात की ज्या गोष्टी ती आपल्याला माहिती नाही ती गोष्ट तिथं सपोर्ट करायला उभे असतात व फायनान्शियली पण. तो अशा कुठल्या म्हणजे जो तुम्ही पण भरपूर कमी केली आणि ज्यासोबत पण काम करताय असं काय सपोर्ट आहे जो मिळाला पाहिजे किंवा जो मिळत नाहीये किंवा आपल्याला घेता येत नाहीये जो बाकी कम्युनिटीमध्ये काही लेवलला होतोय असं? तिकडे काय होतं लहानपणापासून डायनिंग टेबलवर किंवा जेवताना मी आज चर्चा ऐकत असतो. म्हणजे काका आले किंवा मामा आले तर त्यांचा तोच विषय असतो. ही कंपनी घेतली आता हे कसं बॉडी प्रोडक्ट करतो हे माग चॅलेंजेस आहेत. असं आपण आता नवीन फॅक्टरी घेतली हे लहानपणापासून ऐकत गेले. आणि आपण ज्या गोष्टी ऐकत असतो ना की हा बँकेमध्ये लागला हा गव्हर्नमेंटमध्ये लागला ह्याला तर चांगली सुट्टी मिळते 3 महिन्याला पेड लीव्ह असते. आपल्याकडे ह्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. त्यामुळे दोष कोणाचाच नाहीये पण जसं आपण ऐकत जाऊ ना तसे आपले विचार करत मग तुम्ही आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला आपला रोल मॉडेल कोण असतो आपल्या अवेलेबल त्या 500 लोकांमध्ये आपला एक सर्कल 500 लोकांचाच असतो. त्याच्यामध्ये जो सगळ्यात भारी माणूस असतो ना तो आपला आयडियल बघतो. म्हणून लोकांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं असतं. पण सगळ्यात रिस्पेक्टेड माणूस डॉक्टरच असतो. त्यामुळे रिस्पेक्ट हा खरं तर लोकांना ट्राईब खूप जास्त. जसं मी विषय मांडतो की आपल्याकडं जे नातेवाईक पण तशा पद्धतीने मी पण तरी घरी असली की मला पहिला प्रश्न आज पडतो अरे सुट्टी असतं ना? हा विचारच नाही की मी एक बिझनेस चालवतोय आणि तिथं मला मी पाहिजे तेव्हा सुट्टी कधीतरी घेऊ शकतो किंवा मग मी किंवा हवी असेल तर नाही पण घेऊ शकतो नाही घेऊ शकतो. त्यामुळे तू करता रे तू माझ्या लग्नाला नाही आलात तर आपण ते तर जरा आवड आपल्या आपल्या बाबतीमध्ये म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये हा विचार केला जात नाही. सो मला वाटते माइंडसेट झाला कम्युनिटी सपोर्ट पण झाला. सो बेसिकली आम्हाला जे आतापर्यंत जो काही एक्सपिरियन्स आला एवढी वर्ष बिझनेस कोचिंग आहे याच्यामध्ये सो मोस्ट ऑफ टाइम नेटवर्किंगला खूप महत्त्व दिलं जातं. सो मला असं वाटतं की नेटवर्क ठरवतं का हे सगळं की तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे बिझनेस कुठे जाणार आहे आणि मग तिथे चॉईसेस असतात किंवा डिसिजन असतात तुमचे. तुम्ही एवढ्या उद्योजकांसोबत काम करताय. सो 0 to 2 CR 2 CR to 10 CR आणि 10 CR to 50 CR आणि 50 CR प्लस इकडे काही तुम्ही चेंजेस बघितलेत का? यांचा थॉट प्रोसेस एक असतो
यांनी एका वेळी डिसिजन्स घेतात, यांचे प्रॉब्लेम एका लेवलचे आहे. तर असे काही प्रॉब्लेम आणि आपण काही डिस्कवर करू शकतो का? सो पहिल्यांदा मी सांगतो की मराठीतलं पहिलं बिझनेस नेटवर्कचं पुस्तक मी लिहिलं. त्यामुळे या विषयावर पुस्तकं नव्हतं. आपल्याकडे असं असं म्हणजे हे आहे की काय बोलतो स्केअरसिटी आहे की या विषयावर तुम्ही बोलतच नाही. बिझनेस नेटवर्क कारण बिझनेस नेटवर्क ही डायरेक्टली बिझनेससाठी लागतं. दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी लागतं. तर बाकीच्या सगळ्या विषयांवर पुस्तकं आहे. पण बिझनेस नेटवर्क ही पुस्तक लिहिण्याची गरजच पडली नाही मराठीत. त्यामुळे दिस इज द फर्स्ट बुक इन हिस्ट्री. आता 0 to 2 crore याच्यामध्ये ना बिझनेस म्हणजे की सेल. जे ओनर असतो ना तोच स्वीकार असतो. म्हणजे एखाद्याची ओढापाची गाडी असते. तो सगळं जातो मार्केटमध्ये सामान तो बनवतो, विकतो, संध्याकाळी क्लोज करतो. दॅट इज द बिझनेस. की मीच ऑर्डर आणणार, मीच एक्झिक्यूट करणार, मीच ते रॉ मटेरियल आणणार, मीच अकाउंट करणार. असं तो 2 काउंट असतो. त्याच्यासाठी नेटवर्किंग म्हणजे नवीन क्लायंट मिळवणं. दॅट इज द ओनली पर्पज ऑफ नेटवर्किंग. त्याच्या पुढे जेव्हा जातो ना तेव्हा मग त्याला प्रीमियम क्लायंट आहे मग त्याला लाल रोटीचे क्लायंट मिळतात. छोटे छोटे क्लायंट होतात. मला प्रीमियम हवं आहे किंवा मला ब्रँडेड कंपन्यांबरोबर काम करायचं आहे. रिलायन्स बरोबर, अदानी बरोबर काम करायचं. ते मला नेटवर्किंग मधून मिळू शकतं. ते 2 ते 10 करोडच्या आसपासच्या लोकांना असतं. 10च्या पुढे जेव्हा जातो ना आपण त्यावेळी क्लायंट मिळवणं हा पर्पजच नसतो. नेट ऑपॉर्च्युनिटीज मिळत. नवीन एखादी व्हर्टिकल शोधून काढ, एखादं नवीन मार्केट समजून घेणे, एखादं नवीन प्रोडक्ट आयडेंटिफाय करणं किंवा एखादा नवीन जॉईंट व्हेंचर एखाद्या इन्व्हेस्टरला आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून घ्या किंवा आपण एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करून ती छोटी कंपनी टेक ओव्हर करायची. म्हणजे मी जर 10 करोडचा आहे तर मी 2 करोडची कंपनी टेक ओव्हर करू शकतो. आणि त्याच्या सगळे ॲसेट्स आणि त्याचं मार्केट मला मिळू शकतो. दिस इज द अंडरस्टँडिंग ऑफ नेटवर्क. 10 करोडच्या पुढे बेसिकली नेटवर्किंग म्हणजे बेसिकली बिल्डिंग रिलेशनशिप्स. आता मला सांगा एक माणूस आयुष्यात किती रिलेशन बघू शकतो? 10,000 तर बघू शकत नाही. पण हल्ली एक फॅड दिसतं आपल्याला की आपण नेटवर्किंग ह्याच्यामध्ये जातो इव्हेंट तिकडे मॅक्झिमम लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो. पण ते रिलेशन डीप जात. सो मी 2 कॉन्टेंट त्याचं क्रिएट केला होता मागे की इन्स्टेड ऑफ डुईंग हॉरिझॉन्टल नेटवर्किंग यू शुड डू व्हर्टिकल नेटवर्क. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? तुम्ही रोज 10 नवीन लोकांना भेटता. तर ती रिलेशनशिप डेप्थमध्ये जाते. रादर दॅन 10 लोकांची भेटायच्या वेळी एकाच व्यक्तीला 10 वेळा कारण त्या माणसाच्या खिशामध्ये हजारो बरोबर त्या माणसाच्या नेटवर्कमध्ये हजारो आणि आपण एकदा भेटू तो वरवरची 2-3 माणसं तुम्हाला कनेक्ट करतो. तर नेटवर्किंग इज अबाउट बिल्डिंग 150 रिलेशनशिप्स. एक सायंटिफिक रिसर्च आहे. डनबर्न नावाचा सायंटिस्ट आहे. यू कॅन गुगल दिस. तो म्हणतो की कुठलाही उद्योजक 150 लोकांनाच 150 लोकांचीच रिलेशन बिल्ड करतो. त्यात तुमचं फॅमिली वगैरे सगळे आले. म्हणून आपल्याला असं वाटतं की मोठ्या लोकांना भेटायला वेळ मिळत नाही किंवा ते आपल्याला भेटत नाही. ते वेळ देत नाही वगैरे. का देत नाहीत? कारण ते 150 पेक्षा जास्त लोकांना केटर करू शकत नाही. ॲज अ ह्युमन बीइंग ती लिमिटेशन आहे आपली. सो त्यांच्या 150 मध्ये ऑलरेडी लोक आहेत. 150 मध्ये 300 लोक असतील. तर त्यात तुम्ही आणखीन एक ॲड होत आहे तर तुम्हाला सो यू हॅव टू आयडेंटिफाय 150-200 लोक नेटवर्कमध्ये आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये डीपर झाला हवं. आणि ते असं पण की तुम्हाला त्या विषयामध्ये फिट व्हायचं तर तुम्हाला पण एक काहीतरी सर्टन एफर्ट्स घ्यावे लागतात. एफर्ट घ्यावे लागतात. तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवावं लागतं. बऱ्याचदा लोक मी त्यांना गेलो भेटायला पण ते काय भेटलेच नाही आणि मग मी सोडून पण तुम्ही 10-15 वेळा गेला ना मी सांगतो 1000 दिवस लागतात. एक चांगला माणूस जोडण्यासाठी. राईट. 1000 दिवस लागतात. 3 वर्ष तुम्ही त्याच्यावर कन्सिस्टंटली काम केलं तर रिलेशन बिल्ड होतं. आणि त्या मोठ्या लोकांकडे ना आपल्यासारखे हजारो लोक जात असतात. आणि का जात असतात? माहिती केल्यानंतर मुली जातात. काहीतरी घ्यायलाच जात असतं रोज. त्यामुळे त्यांना तो कंटाळा आलेला असतो की अरे प्रत्येक जण येतो तो मला काहीतरी माझ्याकडनं एक्सपेक्ट करत असतो. जेन्युइन रिलेशनशिप बनवणं म्हणजे नेटवर्किंग. नाही तर 150-200 करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त नाही. तुम्ही जे म्हटलं ना सिमिलर एक्झाम्पल माझ्यासोबत घडलं. मी शार्क टँकचं सीझन 1 आला. त्याच्यामध्ये एक ब्रँड आता पॅकेन. त्याची जी फॉर्म तर ती पुण्याचीच आहे. पुण्यामध्ये त्यांचं सेटअप आहे. मी त्यावेळी त्यांना एकदा कनेक्ट केलं की आम्हाला भेटायचं मस्त मी ब्रँड म्हणून जेन्युइन प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. सो आपण काही डिस्कशन करू शकतो पाहिजे. त्यावेळी जस्ट हे आता त्यांचा एपिसोड आउट जाता म्हणून त्यांना खूप जास्त इन्क्वायरीज पण आल्या असतील. त्यामुळे मला वाटतं की ते लगेच काय आपल्याला देणार नाही मीटिंग वगैरे. मी त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायला मी कंटिन्युअसली काही ना काही डिस्कशन काही गोष्टी सजेस्ट करतो. काही त्याच्याकडनं सजेशन्स घेतो. हे करत ॲट द एंड आता 3 वर्ष कंप्लीट होतील.
म्हणजे जवळपास हजार व्ह्यू. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण एक मीटिंग करूया. मी ना विनोदारी गोष्ट सांगतो सिरियस पण कॉन्सेप्ट समजण्याने तुम्हाला सांगते. लव्ह मॅरेज केलेली लोक असतात ना उद्योजक, त्यांना नेटवर्किंग चांगलं आहे. कारण त्याच्याकडे कन्सिस्टन्सी दिसते की कंटिन्युअसली फॉलोअप करणं. पण जे बिचारे अरेंज मॅरेज असतात त्यांना मैत्रीच करतायत लोकांची, अननोन लोकांची मैत्री करतायत. त्यामुळे त्या कॉन्सेप्टनी जा की म्हणजे तिकडे कसं असतं तुम्हाला कंटिन्युअसली फॉलोअप करायचं, राईट. रिजेक्शन हँडल अपडेट्स ठेवायचे असतात, अपडेट करायचं असतं, अपमान सहन करायचं, पेशन्स दाखवावं लागतं, पंक्च्युअलिटीवर काम करावं लागतं, थोडी माहिती काढून घ्या. माहिती काढावी लागते, बरोबर, सस्पेक्टिव्ह प्रॉस्पेक्टिव्ह करावं लागतं. तर तिथे जेवढी एनर्जी लागते ना तितकीच एनर्जी प्रत्येक नवीन उद्योजकाबरोबर लागते. तर प्रत्येक माणूस बिझी आहे, तो तुम्हाला त्याला जर भेटायची इच्छा नसेल तर ना भेट. करेक्ट, यू हॅव टू बी कन्सिस्टंट. इट इज लाईक अ सेल्स प्रोसेस. सो एक काय म्हणतात पैशां रिलेटेड जर आपण थोडंसं बोलायचं झालं बिझनेसमध्ये, तर खूप वेळा मी काही बिझनेस सेशनला एका गेलो होतो, तर त्या सांगितलं की तुमचा बिझनेस ग्रो होण्यापासून थांबवलेला व्यक्ती कोण आहे, असं त्यांनी विचारलं. तर त्याने भरपूर कोणी एम्प्लॉयचं नाव सांगितलं. काही लोक मग मेजर दोनच आले की मी काही पैसे नाही आहेत, आणि दुसरं त्यांनी सांगितले एम्प्लॉय किंवा सगळे तरी त्यांनी सांगितलं आमचं मार्केटिंग काय. बट तिथे त्यांनी आन्सर दिलं की तुमच्या बिझनेसला ग्रोथपासून थांबवणारं की मी स्वतःच. कारण त्यांनी एक्झाम्पल पण दिलं होतं की आत्ता बिझनेसला लागणार पैसे. तर त्याच्यावरूनच माझा पुढं क्वेश्चन होतं की लोन घ्यायचं का बिझनेस ग्रो करण्यासाठी, आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टरकडे जायचं. लोन आणि इन्व्हेस्टमेंटच्या आधी आपण एक स्टेप येऊ. लोन पण तुम्हाला घ्यायचं लाख इच्छा असेल पण बँकेने द्यायला हवं. बँकेचा नियम काय की ज्याच्याकडे पैसे आहेत ना त्यालाच लोन. ज्याच्याकडे पैसा नाही आहे त्याला बँक लोन देते. ज्याच्याकडे पैसा नाही आहे तुम्हाला बँक लोन देते. ज्याच्याकडे पैसा आहे तेव्हा बँक तुम्हाला लोन देते. तर आपल्याकडे तर ॲसेट नसतात मग उद्योजकाकडे. त्यामुळे द फर्स्ट राऊंड ऑफ इन्व्हेस्टमेंट हॅपन्स फ्रॉम 3F. फ्रेंड्स पहिल्यांदा. तिथे आपलं पहिल्यांदा सायकोलॉजिकल चालेल तर मित्रांकडे पैसे कसे मागायचे. तर मित्रांना आपल्याला नेहमी दाखवायचं असते की माझं सगळं ऑफिस आलेलं आहे, एकदम मजेत आहे, माझ्याजवळ दुसरा सक्सेसफुल माणूस. सेकंड इज फॅमिलीमध्ये पैसा मागितले की रिलेशन तुटतात. आणि थर्ड आहे ना आपल्या आजूबाजूला खूप इमोशनल लोक जे तुमच्यावर हा चांगला मुलगा आहे, मला 20 वर्ष ओळखतो, हा बरंच चांगला होता किंवा हा चांगल्या सवयी आहे त्याच्यामुळे या करतो तर मला विषय आवडतो म्हणून मी इन्व्हेस्ट करतो. तर त्याला फक्त लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणतो फ्रेंड, फॅमिली आणि फूड्स. फूडमध्ये इमोशनल म्हणजे त्यांना बिझनेसवाला कळत नाही जास्त, पण त्यांना वाटतं हा मुलगा प्रामाणिक आहे, मेहनती आहे, तेव्हा ते इमोशनल डिसिजन घेतात आणि पैसे येतात. पहिल्यांदा ह्या 3 लोकांकडून पैसे घेतात. ओके. आणि ह्याच्यानंतर तुम्ही बिझनेस मॉडेल तयार करता, मग तुम्ही बँकेकडे जाऊ की मला आता सेटअप केलेला आहे, माझ्याकडे हा प्रोजेक्ट आहे वगैरे. आणि पॅरलली सीड एंजल जे असतात इन्व्हेस्टमेंट एंजल इन्व्हेस्ट. त्याला एंजल का म्हणतात? एंजल म्हणजे वरून आलेला माणूस की आता देवासारखा आला आणि याने मला पैसे दिले. तर तो पण इमोशनल असतो आणि तो छोट्या अमाऊंटमध्येच इन्व्हेस्ट करत असतो. 5 ते 50,000 देतो. तुमचं बिझनेस पुढे गेला की मग तो आपले पैसे काढून घेतो. त्याचा एक फॉर्म्युला असतो, त्यांना त्याचा एक्झिट अचीव्ह करायचं. तसं कमनच मोठा व्हायचं असतं. पैसा इज अ रॉ मटेरियल ऑफ बिझनेस. तुम्ही जसं विचारत की कर्ज घेणं योग्य आहे का, त्या प्रश्नाचा खरा अर्थ असा आहे की रॉ मटेरियल घेणं योग्य आहे. इतका बेसिक तो प्रश्न. कारण विदाउट रॉ मटेरियल तुम्ही बिझनेस करू शकत नाही. सो मनी इज द बिगेस्ट रॉ मटेरियल. म्हणजे तुम्ही खूप मेहनत केली, तुम्ही खूप हुशार आहात, तुमच्या आयडिया एक्झिक्यूट करायला तुमच्यावर कॅपिटल नसेल तर यू कॅनॉट डू दॅट. आता इथे परत तो आपला इकोसिस्टमचा हे येतो. आपली लहानपणापासून समजूत काय आहे की एक पैशाचं कर्ज नाही. हा जो अभिमान आहे ना आपला तो खूप नडतो. एक पैशाचा कर्ज नाही आहे आणि एक पैसा पण नाही. ओके, त्या लेवलचं आपण संतुष्ट राहतो. सो द बिझनेस शुड बी ऑलवेज डन ऑन अदर पीपल्स मनी, ओपीएम, अदर पीपल मनी. कारण दॅट इज अ रॉ मटेरियल. तुम्ही घेता रॉ मटेरियल, त्याचं प्रोडक्ट बनवता, विकता, प्रॉफिट कमवता आणि ते पैसे परत देऊ. तर बिझनेस शुड ऑलवेज बी डन ऑन अदर पीपल्स. मी तर नेहमी असं म्हणतो की मार्केटमध्ये इतकी लोक आहेत, त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत, त्यांना चांगले उद्योजक हवे.
यू शुड बी अ इन्व्हेस्टेबल बिझनेस. दॅट पीपल आर रेडी टू इन्व्हेस्ट. तर माणसं रेसमध्ये घोड्यावर पाहिजे राहू. माणसावर लागतं. तो डेफिनेटली कर्ज घ्यायला हवं. सो वेगळ्या स्टेजेस आहे. पहिला द फ्रेंड्स फॅमिली, द सीड एंजल्स, इन्व्हेस्टर्स, द बँक्स, नंतर मग प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स, VC वगैरे. आणि देन मग आपण मुळात तुम्ही जर तुमच्याकडे ॲडवायझरी असते किंवा कोणतरी तुम्ही कोणाला तरी विचारू शकत असाल तर विच इज बेस्ट की तुम्ही चॉईस डिसिजन घेऊ शकता कुठल्या मोमेंटला काय घ्यायचं आणि किती घ्यायचं आणि कसं पुढे जायचं मला असं वाटतं. आता खूप वेळा आपण ह्याच्यावरती पण डिस्कशन करतो. तुम्ही लास्ट मला वाटतं सेशन तुम्हाला ऐकलं तुम्ही प्रश्न विचारला होता की किती लोक विचार करतात की आपली कंपनी स्टॉक मार्केट लिस्टेड व्हा. तो मला वाटतं खूप कमी लोकांनी हात वर केला होता. तो असं का आणि IPO ला जायचं असेल तर बॅक करायला आणि खूप लोक विचारच का करतात असं तुम्हाला वाटतं. कारण तुम्ही खूप सगळी नेटवर्कमध्ये हो, IPO जायचं परत ते कारण आहे की आपण 500-100 पर्यंत गेलो की आपण बऱ्यापैकी स्टेबल होतो. तो आता कशाला व्याप करायचा. आणि आता मी निवांत लाईफ जगायचं मग आणि आपली गैरसमज आहे खरं तर की मी आता निवांत लाईफ जाणार. निवांत वगैरे जगूच शकत नाही. किंवा सायकोलॉजिकली विचार केला तर तुमच्याकडे काम नसेल तर तुम्ही बोल. म्हणजे तुम्ही जे लक्झरी क्रिएट केलेली असते किंवा घर आहे, गाडी आहे, ती भोगण्याचा एक काळ असतो. त्याच्यात तो बोल होतो. मग तुम्ही गाडीत किती वेळ फिरता? किंवा तुम्ही 5 BHK मध्ये किती दिवस झोपणार? दिवसभर करायला काहीतरी आपण तो काम करत राहणं ह्याला पर्यायच नाही. इफ यू वॉन्ट टू बी हॅपी यू शुड बी वर्किंग हार्ड. मग तुम्ही जितकं काहीतरी क्रिएट करा, क्रिएशन मधून फन क्रिएट. तर काम तर करायलाच हवं. पण आपला गैरसमज असतो की आपण काहीतरी आता शांत राहूया आणि आपण एवढं कशाला अभ्यास. तर बेसिक असं आपण एवढं मोठं स्वप्न का बघत नाही. पण लोकांना माहीतच नाही की मी पैसे का कमवू. वाय क्लिअर नाही. आणि लोकांना वाटतं मी पैसे कमवायचे फक्त माझ्या गरजांपुरतं. पण त्याच्यातनं आपण पहिल्यांदा जेव्हा घर घेतो ना तेव्हा आनंद. पहिल्यांदा गाडी घेतो तेव्हा आनंद. तुम्ही 3री-4थी गाडी घ्या मग त्यातल्या तो कमी होत जातो ज्यूस. सो एका पॉइंट नंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही लोकांचं बोलत असणार तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळणार. सो जेव्हा तुमची गरजा संपल्या जातात त्याच्यानंतर तुम्ही सोसायटीसाठी काय करताय, समाजासाठी, त्याच्यासाठी पैसे दिले. त्यामुळे तो पर्पज जो मगाशी बोललो तो एक्झिक्यूट करायला एक अमाऊंट लागते, एक बजेट लागतं. आणि म्हणून तुम्ही मोठे उद्योजक बघा ते खूप पैसे कमवतात आणि शेवटी मग मॅक्झिमम 90% वेळ ती डोनेट करून टाकतात. कारण त्या डोनेट देण्यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळतो. तर हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि बाकीच्या कम्युनिटीजमध्ये ना डोनेशनची कॉम्पिटिशन लागते जी आपल्याकडे बिलकुल होतच नाही. की एखादं कॅन्सर हॉस्पिटल बांधायचं आणि एका समाजाचं ग्रुप आहे तिकडे मी स्वतः पाहिलेलं आहे की ऑप्शन होतं. तिथे 50 लाख दिले मी 60 लाख, ते 80 लाख दिले मी 1 करोड. असं कमिट करण्याची शर्यत लागते. आणि मग त्याच्यासाठी त्यांना वाटतं की आपल्याला तो एका पॉइंट नंतर जेव्हा तुम्ही ब्रॉडर पर्पज घेता तुम्ही किती लोकांचं लाईफ इम्पॅक्ट करू शकता त्याचा आनंद असतो ना तो मोठा असतो. तर आपण त्याच्यापासून लांब आहोत थोडे. आपल्याला वाटतं की मी माझं लाईफ सेट केलं, माझ्या मुलाबाळांचं केलं आणि मग आता मी सेटल होऊ शकतो. पण नंतर फ्रस्ट्रेट होतात. बरेचसे लोक मग काय करतात ते रिसॉर्ट बांधतात पुढे गाडी बंगला बांधतात. नाहीतर मग अल्टिमेटली शेवटचा चॉईस पॉलिटिक्समध्ये. कारण ते काहीतरी हॅपनिंग व्हावं लागतं लाईफमध्ये. बरोबर तुमच्या बँकेत सुद्धा 100 कोटी पडून आहे पण तुम्ही रोज करणार नाही. बरोबर हो. तो पर्पजचं डेफिनेशन असं आहे व्हॉट विल यू डू वेन यू हॅव लॉट ऑफ मनी अँड यू डिड नॉट वर्क फॉर मनी अँड यू हॅव लॉट ऑफ टाइम अँड यू डोंट वर्क फॉर मनी. त्यावेळी तुम्ही काय करता. दॅट इज युअर बर्ड. ही पर्पज जर आणलं इकिगाई पुस्तक काही वाचलं की तुमचा पर्पज सापडला की तुमची हेल्थ चांगली राहते, तुमचा मूड चांगला राहतो, तुम्ही ग्रो होता, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन जास्त मिळतं. तर त्याच्यासाठी सो बिझनेस बिकम्स अ टूल टू ड्राईव्ह युअर पर्पज. राईट. क्वेश्चन केलं की IPOचा प्लॅनिंग नाही करत लोक किंवा प्रश्न पण विचारलं किती लोकांना कंपनीची चाललेली अवघड तर ते काही मोजक्या लोकांनी आणतात. तर असं पण आहे का की मराठी माणसांमध्ये स्वतःवरतीच कॉन्फिडन्स नाही आहे की ह्या IPO पैसे जाऊ. काय मराठी माणसाचा दोष नाही देऊ शकत आपण. आपल्या सगळ्यांचंच ते हे आहे की आपण त्या अपब्रिंगिंग मध्ये नव्हतो. आपल्याला लहानपणापासून आपल्याला गोल कसं सेट होतं मगाशी
की तुमच्या व्हिजिबिलिटीमध्ये कुणीतरी असायला हवं, अरे त्यांनी बघा IPO, त्याचे बघा हजार बरोबर किंवा ह्या लोकांबरोबर तुम्ही रोज जेव्हा उठता बसता, मला इंग्लिशमध्ये म्हण आहे की यू टेल मी युअर 5 फ्रेंड्स, आय कॅन टेल यू युअर फ्युचर युअर एज. येस. तर माझ्या 10 मित्रांमध्ये कोणीच IPO नाही केलं. तर मी मग माझ्या करायचं डोक्यात तर माझ्यासाठी ना जग बनले नाही झालं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना, अरे मी खूप लोकांना विचारलं आणि मग नंतर मी ठरवलं. खूप लोक म्हणजे दाखव. 10 म्हणजे आपली जे आपण रेग्युलर असतो आणि आपल्याला माहित असतं ते पण आपल्याला विचार कारण आपल्यासारखेच लोक आपले मित्र होतात. तो ते संस्कार मिळतात आणि म्हणून नेटवर्किंगच्या थ्रू हे संस्कार आपल्याला रोज त्याला आपण उद्योजकीय संस्कार असा एक शब्द बोलाय की जेव्हा आपण एका मोठ्या व्यक्तीबरोबर जास्त वेळ स्पेंड करतो त्याचं ड्रीम आपल्या याच्यामध्ये येतं. तर ड्रीम कम्स फ्रॉम इज अ कंटेजियस ऍक्टिव्ह. तुम्ही ज्या गोष्टी अनुभवता त्या तुमच्या स्वप्नात येत असतात. जी आपण अनुभवतच नाही गोष्ट त्याची इच्छाच होत नाही. तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा एका 4 BHK 5 BHK मध्ये गेला असाल तेव्हा वाटेल की आपलं पण घर असं पण आपण गेलोच नाही तर आपण 2 BHK मस्त जे अनुभवात येतं ना ते तुमचं डिझायर होते. सर मग आता मगाशी आपण जे डिस्कस करू कम्युनिटीचं, तर आपण कम्युनिटीमध्ये आपल्याच लोकांसोबत पार्टनरशिप पण करायला लागतो, रिलेटिव्स पण असते. तर त्या बऱ्याच वेळा तर आपण बघितले 90-80% तर त्या ब्रेक होतात मध्ये. तर मग त्यामागचं कारण काही तुम्ही स्पेसिफिक सांगू शकता कसं पार्टनरशिप पण केलं पाहिजे. सो पार्टनरशिप करण्याचा जो फॉर्म्युला आहे ना बरोबर अर्धाच आपण फक्त एकत्र कसं यायचं आणि ग्रो कसं व्हायचं एवढंच डिस्कस करतो. आणखीन एक मोठा मुद्दा डिस्कशन करायला हवा पार्टनरशिपमध्ये आणि तो म्हणजे आपण वेगळं कसं आणि आपल्याकडे मी ज्या ठिकाणी हे सांगतो ना की पार्टनरशिप डीडमध्ये एक्झिट प्लॅन लिहा की उद्या तुम्ही वेगळे कसे होणार तर लोकांना ते आवडत नाही. लोकांना ते अशुभ वाटतं. अरे आम्ही आता एकत्र येतो तुम्ही त्यांना असं वाटतं की आपण आता लग्न करतो तुम्ही डिवोर्स वगैरे यायचं आणि बोलत नाही ना म्हणून तिथून गडबड सुरू होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्झिट क्लॉज चांगलं टाकता तर प्रत्येकाला क्लॅरिटी येते की मला जर नाही पटलं तर उद्या मी ह्या मार्गाने बाहेर जाऊ. पण तुम्ही मार्गच नाही लिहिला मग प्रत्येकाचं सफोकेशन होतं. आपण जर तोंडून ठेवलं लोकांना एका फॉर्मॅटमध्ये तर मग ते एकमेकांना ब्लेम देत राहतात. जर तुम्हाला कळालं की हा मार्ग आहे मी कधी जाऊ शकतो तर मग जायच्या आधी तू विचार करतो की चल डोर ट्राय करूया आणि मग जाऊया रस्ता तर आहे मागे. तर आपल्या सगळ्या पार्टनरशिप डील्स ह्या अर्धवट असतात. त्याच्यामध्ये एक्झिट क्लॉज जर उद्या बिघडलं काय तर आपण सेपरेट कशा होणार हे खूप कॅज्युअली लिहिलं जातं. जर लिहिलं तर ते डिटेलमध्ये लिहायचं राईट बरोबर दॅट इज वन थिंग. सेकंडली पार्टनरशिप जपता येणं गरजेचं आहे. तर आम्ही खूप ऑर्गनायझेशनमध्ये जिकडे जिकडे पार्टनर्स आहेत मी त्यांना 2 महिन्याचं 3 महिन्याचं एकदा एका रिसॉर्टवर घेऊन जातो आणि दिवसभर सांगतो जे जे वाटतं एकमेकांबद्दल ते सगळं बोलू. त्यावेळी तू असं बोलला होता अरे तुम्हाला ते मी काम केलं होतं तुला क्रेडिबिलिटी मिळाली किंवा ह्याच्यामध्ये मी जास्त काम केलं तू कमी काम केलं आपलं शेअरिंग इक्वल आहे हे हळूहळू दबत चाललेलं असतं. स्पोर्ट करी होतो जेव्हा ते प्रेशर कुकर सगळं थोडं 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 वर्षातच तो प्रत्येक 3-4 महिन्यांनी ना क्लोजिंग मिटिंग करायची की तू जसं वागलास मला ते नाही आवडलं ओके सॉरी माझ्याकडनं ते नकळतपणे झालं. हे रोजच्या रोज क्लिअरिंग करणं गरजेचं आहे आणि बराच विषय तोच येतो की बिझनेस चालवणं म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करणं. हो आणि जेव्हा आपण कम्प्लीट वेंट आउट होत नाही इमोशनली थॉट्स आपले वेंट होत नाही तेव्हा ते स्टॅक होत जातात. ते स्टॅक झाल्यानंतर मग क्लॅशेस व्हायला सुरुवात. सो कन्व्हर्सेशन इज द सोल्युशन फॉर गुड पार्टनरशिप राईट. आणि प्रत्येक जे जे पार्टनर्स पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताय तर सगळ्यांनी महिन्यांदा एकदा तरी एक 4-5 तास ऑफिसच्या बाहेर कुठेतरी बसावं आणि सगळं ओपनली बोलावं. ते पुढे न बघा आणि ते स्टॅक झालं की मग ते वाढत जातं आणि मग काय होतं आपण ते त्याचे रेफरन्सेस विसरून जातो आणि फक्त मनामध्ये कसं निगेटिव्हिटी राहते आणि मग ती निगेटिव्हिटी वाढत जाते आणि नंतर जेव्हा आपण विचारतो काय झालं तर ते मागचे रेफरन्स आपण विसरलेलो असतो. 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी काय झालेलं आहे फक्त ते खटास म्हणतो नाही किंवा कसं राहतंय आणि त्याच्यातनं मग वाद व्हायला सुरुवात. मग कन्व्हर्सेशन कम्युनिकेशन इज द सोल्युशन फॉर गुड पार्ट. सो याच्या जर रिलेटेड एक आहे पुढे की खूप वेळा बिझनेस करताना आता हा आपण पार्टनरशिप आणि रिलेटिव्ह याच्यावर खूप वेळा बिझनेसमध्ये ना इथिक्स बद्दल पण बोललं जातं.
तर तुमचा इथिक्स बद्दलचं काय, कारण आम्ही भरपूर गोष्टी बघतो. वेंडर बायपास केले जातात, टीममेट्स हे केले जातात. सो तुमचं इथिक्स बद्दलचा काय व्ह्यू आहे? तू बिझनेसमध्ये एथिक्स कशाला वापरतात? जोपर्यंत द लॉ ऑफ द लँड तुमचं ते क्रॉस करत नाही, तोपर्यंत एव्हरीथिंग इज. जोपर्यंत तुम्हाला कॉर्पोरेट लॉ तुम्हाला कुठला अगेन्स्ट जात नाहीये, ती लाईन क्रॉस करत नाही, तोपर्यंत तुम्ही सगळं जे काय जगण्याचं सगळं एथिकल आहे. आपलं एथिक्सचं डेफिनेशन काय माहिती आहे का? की मी व्हेजिटेरियन आहे ना, मग वाघाने मला नाही खायला हवं. म्हणजे मी जर त्याचा वाईट करत नाही तर तो मला वाईट का करतोय? बरोबर. त्याचं कनेक्शनच नाहीये. तुम्ही व्हेजिटेरियन हा तुमचा चॉईस आहे. वाघ हा मांसाहारी आहे, तो तुम्हाला खाणारच. बरोबर. तर आपण आपण म्हणतो की अरे त्यांनी बघा एथिक्स सोडले, पण तो त्याचा जप आहे. म्हणजे त्याला नॉनव्हेज खाणं हे त्याचं बेसिक हे आहे. तो जोपर्यंत तुम्ही लॉ मध्ये सेफ आहात, तोपर्यंत एव्हरीथिंग इज सेफ, एव्हरीथिंग इज एथिक. आणि मी असं करत नाही, त्यामुळे त्यांनी तसं का करावं ही अपेक्षा चुकी. त्यामुळे आपलं कसं असतं की बिझनेस हा युद्धासारखं बघत नाही. आपण हा फ्रेंडशिप सारखं बघतो की अरे माझ्या मित्रांनीच माझ्या स्टाफला कोच केला किंवा माझ्याकडे मला येऊन गेला तो वगैरे वगैरे. पण इट्स वॉर. वॉरमध्ये यू आर नॉट अ फ्रेंड, यू आर नॉट एली. यू आर डुईंग सम बिझनेस टू इट. तर त्या पद्धतीने आपण सर यात अग्रेसिव्ह नाही होणार जास्त. अजिबात नाव द्या. कारण ॲग्रेसिव्ह व्हायचं आहे ना, तर योग्य दिशेला ॲग्रेसिव्ह व्हायला. ॲग्रेसिव्ह आपल्या ग्रोथवर आहे. बरोबर की या वर्षी मी 10 करोड केले, पुढच्या वर्षी 20 करोड, तर 30 करोड. सगळं ॲग्रेशन त्या डायरेक्शनला करावं लागेल. युअर फोकस शुड बी ऑन द बॅलन्स और हाऊ मच प्रॉफिट यू आर मेकिंग. सो एवढं सगळं करून तुम होतंय काय? कुठे चाललंय? बॅलन्स शीट ग्रीड्स तुम्हाला रेली ग्राफ होते. तर तुम्ही हुशार आहात ना, याचं प्रमाण एकच आहे बॅलन्स. तुम्ही किती हुशार आहात याचं प्रगती पुस्तक हे बॅलन्स. तुम्ही किती नेटवर्किंग कर, तुमचं किती मायलेज शिकव, तुमचा किती सेल्स आहे. तुम्ही किती एक्सपर्ट आहात या. तर बिझनेसमध्ये जर तुमची बॅलन्स शीट ग्रो होत नाही ना, तर तुम्ही तुमच्या हुशारीला आहात. यू शुड नो द राईट काइंड ऑफ टॅलेंट विच विल इम्पॅक्ट द बॅलन्स. सो खूप इंटरेस्टिंग सर. मला वाटतं तुमच्या वन ऑन वन सेशनमध्ये अशा भरपूर गोष्टी होतं, तर त्याबद्दल सांगा. म्हणजे तुम्ही कसं लोकांना त्या लेवलला घेऊन जाताय किंवा काय घ्यायचं. होतं काय, आपण हे वाक्य नेहमी ऐकलेलं असतं की वन ऑन वन मध्ये ना इट इज लोनली ॲट द टॉप, असं आपण नेहमी म्हणतो. जितका माणूस मोठा होतो थोडा, तितका तो एकटा होतो. एकटा तर होतोच, आणि जे काही थोडी माणसं तिथे आजूबाजूला असतात ना, ती पण सगळी येस मॅन असतात. तर तुम्ही उद्योजक असाल तर तुम्ही तुमच्या टीमला विचारा की आपण असं ठरवलंय, उद्यापासून आपल्याला असं करायचं आहे, ही माझी आयडिया आहे, तुम्हाला कसं वाटतं. तर तुमची टीम काय म्हणे, ग्रेट सर, तुम्ही विकास केला पाहिजे आणि काय तर चांगलं असेल. तो हू विल क्वेश्चन युअर थिंग. बरोबर. आणि त्यामुळे झालंय काय की मोठ्या उद्योजकांच्या आसपास एकही माणूस असा नाही आहे जो त्यांना प्रामाणिक उत्तर देईल. कारण जेवढी माणसं आजूबाजूला आहेत ना, ती कुठल्या तरी एका स्टेकमध्ये, म्हणजे मुख्य चांगला मित्र आहे, तर मित्र म्हणतो अरे त्याला आता मी काय बोलू, त्याला राग येईल. किंवा स्टाफ तर म्हणेल की अरे नो बसलं कसं बोलले, बसलं घरचे म्हणतील आता तुम्ही करताय बघा तुम्ही. उलट पण सांगता एवढे पंख नका बसलो, थोडं कमी घ्या. तर क्रिटिकल असा कॅन्डिड किंवा असा ऑडिट सारखा फीडबॅक असं पुढे देणारं नसतं, आणि त्याला एकही माणूस असं नसतो जगात. सो त्या स्पेसमध्ये आय गो ॲज अ क्लिनिकल सर्व्हिस. म्हणजे जसा काउन्सिलर असतो, जसा मोटिवेटर असतो, जसा एक फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतो, तसा की तुमच्या ग्रोथमध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही. म्हणजे तुम्ही जर ग्रो झाला तर मला काय फायदा नाही. मी एक ठराविक फी घेतो कोचिंगची, दॅट इज ओनली माय इंटेन्शन. बरोबर. त्यामुळे हे तुम्हाला ग्रो झाला तर त्यातनं मला काहीतरी मिळेल म्हणून मी असं बोलतोय, असं काही. सो आय थिंक फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह कम्प्लिटली द बिझनेस. दुसरा मोठा इश्यू काय असतो, आपल्या शरीरामध्ये एकच मेंदू आहे, आणि जो मेंदू आपला बिझनेस चालवतो तोच मेंदू बाकीचे विषय पण हँडल करतो. तुमच्या घरी जर चॅलेंजेस असतील, तुमच्या फॅमिलीमध्ये इश्यूज असतील, तुमच्या सोशल सर्कलमध्ये काही इश्यू असेल, तुमच्या पास्टमध्ये काही निगेटिव्ह गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेले असाल, तर हा एकच मेंदू हँडल करतो. जोपर्यंत तुमचा ब्रेन ह्या सगळ्यातनं क्लिअर होत नाही, तोपर्यंत तो 100% बिझनेस देऊ शकत. आपण मोठी मोठी उदाहरणं ऐकली असतील बघा, मार्क झुकरबर्ग वगैरे, एकच टी शर्ट जातात, या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील का? कारण ब्रेनला मला तेवढा पण एक्स्ट्रा लोड द्यायचा नाही. मी सकाळी उठल्यानंतर आता मी कुठला टी शर्ट घालू, हा लोड पण द्यायचा नाहीये. इतकी मला एनर्जी सेव्ह करायची आहे माझ्या बिझनेसवर फोकस करण्यासाठी. तर आपल्याकडे लोक काय करतात, बिझनेस हा मेंटली पार्ट टाइम जॉब.
तुम्ही ऑफिसमध्ये 12 तास बसलाय, पण 12 तास बिझनेसचा विचार करताय का? तर नाही करत. आणि हे सांगणार कोणी नसतं. कारण तुम्ही जर म्हणालात, मी आमच्या गावचं मंदिर आहे आणि मी या संस्थेवर अध्यक्ष झालोय आणि आम्ही त्याला जीवनोद्धार करतोय, तर सगळे तुम्हाला ग्रेटच ना. पण डू यू हॅव द माइंड स्पेस? तुमचं बिझनेसमध्ये जेवढी गरज आहे तेवढा वेळ तुम्ही बाहेर देऊ शकता. तर हळूहळू तुम्हाला ह्या गोष्टी कमी कराव्या लागतात. पूर्णपणे बिझनेसवर फोकस करायला हवं आणि हे विषय लोकांना कळत नाही. दुसरं, हाऊ टू हँडल रिलेशनशिप्स. आणि मराठी उद्योजकांमध्ये खूप जाऊन बघितलेला विषय म्हणजे पण सगळे पहिल्या पिढीचे उद्योजक असतो. सगळ्यांचं बालपण ॲव्हरेज केलेलं असतं. आणि आपण जेव्हा मोठे होतो ना, तर आपल्या आजूबाजूचेच लोक आपल्याला वेगळे वाईब्स देतात. आणि हे डायलॉग तुम्ही ऐकले असतील, की आपल्या व्यवस्थित पण ऐकले असतील. तुम्ही आता खूप मोठे झाला. तुम्ही आता आम्हाला भेटत नाही. तुम्ही आता पैशाच्या मागे फसलाय. तुम्हाला आमची आता किंमत नाही. मोठा आता तो. हे फ्रस्ट्रेशन कसं हँडल करायचं? कारण शेवटी मला पण त्यांच्याबद्दल तेवढंच प्रेम असतं. आपण त्याच्याबरोबर लहानाचे मोठे आणि तो कॅप क्रिएट याचं गिल्ट येतं लोकांना. आणि ते गिल्ट जर डोक्यात असेल, तर तुम्ही बिझनेसवर फोकस आहे. सो हाऊ टू कम आउट दिस गिल्ट, दॅट इज वन. दुसरं, पण जेव्हा बाहेरून बघतो, आय एम आउटसाइड. बाहेरून बघितल्यामुळे मला खूप कनेक्टिंग डॉट्स दिसतात. तर त्या त्या स्ट्रॅटेजीज आपण देऊ शकतो. किंवा मी तशा प्रकारचे बिझनेस बाहेरून येतील असतात. तर तुमचा कॉम्पिटिटर असा करतो, तर तुम्ही असं का नाही करू शकतो? हे बी एक्सटर्नल कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस. आणि बऱ्याचदा पर्सनल स्पेस म्हणजे तुम्ही पैसे कमवले, तुम्ही यश मिळवलंय, तुम्ही समाधानी आहात, की अजूनही गोळ्या घेऊन झोपताय. तर त्या लेवलचं जे फिलॉसॉफिकल, सायकोलॉजिकल जे एक सेटअप लागतो प्रयत्न, कधी-कधी स्पिरिच्युअल ऑल्सो प्रोफेसर. त्या स्पेसमध्ये तो ग्रो झाला, की मग त्याला एक नवीन चैतन्य मिळतं, नवीन स्पेस मिळतो. आणि मग तिकडे सगळी एनर्जी तो तिकडे फोकस करून बिझनेस. म्हणजे अलाइनमेंट करण्याचं काम नाही. विजन, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, कंपनीमध्ये हे सगळे आपले एकाच एकाच बेडवर. तुम्ही एका बेडमध्ये 4 कंपार्टमेंट केले, तर इकडे जर तुम्ही गडूळ केलं, तर सगळीकडे गडूळच. तर बऱ्याचदा असं होतं बघा, घरी सकाळी आपल्याला काय ताणतणाव झाला, तर आपण त्या माइंडसेटनी ऑफिसमध्ये येतो, अख्खा दिवस थोडासा डल जातो. सकाळीच काहीतरी इश्यू झालेला असतो. सो यू कॅनॉट कंपार्टमेंटलाइज युअर लाईफ. बरोबर. तर सगळे जोपर्यंत तुम्ही इश्यू सॉल्व्ह करत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकत. त्यामुळे तू म्हणजे मी एक सेंटेन्स, स्ट्रॉंग सेंटेन्स म्हणतो, इफ यू आर रिअली सेल्फिश, यू शुड फॉरगिव्ह. हां. जर तुम्ही खरंच स्वार्थी असाल ना, लोकांना माफ करा आणि पुढे निघा. कारण तुम्ही त्याचा राग ठेवलात ना, तुमच्या बिझनेसवर इफेक्ट. कारण मेंदू तिकडे अडकला जाईल त्याचा राग. तुम्ही नेहमी विचार करा, डिस्कशन करा. वेस्ट टू आर रिअल. ब्रेन हा फक्त 6 तास चांगलं काम करू शकतो. बाकीच्या वेळी तो पाट्या टाकतो. म्हणजे तुम्ही जे विचारा ते पण रिॲक्टिव्ह. क्रिटिकल थिंकिंग आहे, स्ट्रॅटेजिक थिंकिंग फक्त 6 तास करू शकतो. आणि ते सकाळच्या वेळी जास्त करू शकतो. त्यामुळे तुम्ही सकाळी जर फ्रेश असाल, बिझनेसवर काम करू शकला, तर तुम्ही बिझनेसमध्ये काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करू शकता. गॅप्स आयडेंटिफाय करू शकता, फ्युचर अपॉर्च्युनिटीज करू शकता. 6 तास तुम्ही दुसरा काहीतरी विचार केला आणि 12 तास ऑफिसमध्ये बसला तरी काय काम. सो ब्रेन मॅनेज. सो तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या वन ऑन सेशनमध्ये ॲज अ लिडरशिप म्हणून मी जर विचारलं की अशा 3 लिडरशिप क्वालिटी कुठल्या आहेत ज्या तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी हेल्प करू शकतात, त्या लिडरकडे असल्या पाहिजे. सो बिझनेस लीडर, ज्याला मी राजाशी कंपेअर करतो, राजाचा ना एक राज विद्या असते. म्हणजे चाणक्य वॉज द फर्स्ट कोच, आपल्याला माहिती आहे, जो वॉज द किंग मेकर. तर राजाने कसं वागावं, राजाला काय ऑप्शन्स आहेत. तो पहिला नियम असा आहे की राजाला रडायचा अधिकार. यू हॅव टू सॉल्व्ह ऑल युअर प्रॉब्लेम्स. सो तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी, नो अदर्स पीपल रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी. युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो युअर. त्यामुळे बिझनेस ओनर आहे ना, हा राजासारखा असतो. तो रडू शकत नाही. किती वेळा मी असं बघतो की बिझनेस ओनर आहे ना, त्याच्या टीम समोरच रडत असतो की अरे तुम्हाला माहिती आहे मला किती त्रास आहे. तो टीम मेंबर म्हणजे प्रजा. प्रजा राजा म्हणून कोणाला ऍक्सेप्ट करेल, जो त्यांच्यापेक्षा पॉवरफुल आहे. किंवा ह्याच्यावर राहिलो तर आय एम सेफ. हे काहीतरी वेगळं विचार करतात, माझ्यापेक्षा याच्याकडे काहीतरी वेगळा सुपर पॉवर आहे, याच्याकडे ब्रेन चांगला आहे, याच्याकडे आयडिया चांगली आहे, तर आय विल फॉलो द राजा. पण राजा आणि प्रजा एकत्र रडत बसलेलं कसं. सो फर्स्ट पॉइंट इज यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ओन.
स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची. यू हॅव नो राईट टू क्राय. सेकंडली तुम्हाला दुसऱ्यांची पण जबाबदारी घ्यायची. आणि तिसरी यू कॅनॉट हॅव युअर पर्सनल लाईफ. म्हणजे बऱ्याचदा मी उद्योजक मी पण माणूस आहे ना, मला पण तसं वाटतं ना. नाही, तू माणूस नाही, तू लीडर आहेस. यू डोंट हॅव द लिबर्टी ऑफ द कॉमन पीपल. म्हणजे लोक सगळंच करायचे मला. तुम्ही नाही करू शकत की मला आता इथे यायचं होतं, अरे माझं डोकं दुखतं, असं बघा नाही करू शकत. मला गोळी घ्यावी लागेल, मी यावं करता. सो ते जे ऑप्शन्स आहेत ना सामान्य लोकांचे, ते तुम्ही सोडून द्यायला. आणि थर्ड सगळ्यात मोठं लोक आहे. म्हणजे गेंड्याची कातडी असणं हा पहिला ट्रेड आहे चांगलं लीडर होण्यासाठी. पण जितके तुम्ही जास्त फेमस आहात तितके तुम्हाला लोक क्रिटिसाइज क्रिटिसाइज. कारण लोक कुठल्या हारावून दगड जास्त मारतात, याला फळ जास्त. त्यामुळे तुम्ही प्रॉस्पर झालं तर ऑटोमॅटिकली लोक वाटतात रे काय काय जमाई वर्षवादा रे तुमचा ते दोन पटवलं तसं झालं का आपले जे चुकले. तेव्हा राहते संपवून टाकायचं, म्हणजे त्याच्याकडे लक्षच द्यायचं. बऱ्याचदा लोकांचा एक एक दिवस काय म्हणजे महिनोन महिने गेलेले मी बघतो की तो माणूस पण असं कसं म्हणा. सो एबिलिटी टू मूव्ह ऑन ही लोकांमध्ये नसते आणि म्हणून लोक बिझनेस करू. सो जर लिडरशिप क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही एखादी अशी काही स्ट्रॅटेजी सांगू शकता, एखादं बुक सजेस्ट करू शकता, जेणेकरून लोकांनी बिझनेसमॅन ॲज अ लीडर त्याला हेल्प करेल. स्वतःवरती नुसतं सांगतो हो उडवायची म्हणजे माझ्या चीजची जबाबदारी मला, माझ्या हॅपीनेसची जबाबदारी मी. Nobody can make me happy. I have to make myself happy. Nobody give me respect. I have to give myself respect. राईट. आता 7 Habits of Highly Successful. तो ग्रंथ आहे, पुस्तक नाही, ते ग्रंथ आहे. त्याच्यावर बेस्ट बरीचशी उजाळत आहे. आणि सायमन सिनेकचं स्टार्ट विथ वाय ही बेसिक नो. आणि तिसरं चौथं हेल का हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड टू विन मेट्स. तर ते हँडलिंग पीपल, कारण आपल्याला लोकांचीच डील करायचं आणि लोकांना डील करण्याचं ते मॅन्युअल की लोक कसे काम करतात. म्हणजे आपण लहान मुलांची कसं वागतो ती एक स्ट्रॅटेजी आहे ना. तर आपल्याला चॉकलेट द्या, त्याची गोड बोला, मग तो जवळ आहे ना. जर ऑर्डर केली तर काय ना. तसंच माणसांची सायकल, माणसांची कसं डील करायचं हे. एव्हरी लीडर इज अ सायकोलॉजिस्ट. एव्हरी लीडर शुड बी अ सायकोलॉजिस्ट. तर यू आर ओनली डीलिंग विथ पीपल. नथिंग. तो क्लाइंट असेल, तुझा इन्व्हेस्टर असेल, तुझा स्टाफ असेल, कस्टमर असेल, पार्टनर असेल, इज ओनली डीलिंग विथ पीपल. तर लिडरशिप म्हणजे यू शुड बी अ गुड सायकोलॉजिस्ट हू कॅन कनेक्ट विथ पीपल, एव्हरी काइंड ऑफ पीपल. सायकोलॉजी रिलेटेड आणि मी मध्ये मे बी तुमची एक व्हिडिओ बघितली होती की तुम्ही बिझनेसला स्पिरिच्युअल अँगलनी पण बघण्यासाठी सांगता. तर मग त्या बाबतीत तुम्ही काय सांगा की स्पिरिच्युअली माणसाने कशा असायला पाहिजे बिझनेस तुमचा चांगला होईल. सो माझं एक नेहमी म्हणणं असते की जे मोठे उद्योजक होतात ते म्हणजे जसा एक साधू साधना करतो हो त्याच्या षड रिपू म्हणतात ते त्याच्या तो हे करतो ओव्हरकम करतो. तसंच मोठा उद्योजक झाल्यानंतर तुम्हाला ह्या स्वतःच्या षड रिपूचं काम करावं लागतं. म्हणजे काय अपमान नवी करणं, स्वतःला इगो कमी करणं, फॉरगिव्हनेस करणं, लोकांसाठी कंपॅशन सहानुभूती वाढवणं, देण्याची भावना ठेवणं, मैत्रीभाव ठेवणं. हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही मोठा व्यवसाय करू शकता. हो, त्यामुळे म्हणून मोठ्या उद्योजकांच्या चेहऱ्यावर एक तेज असतं, म्हणजे ऑरा जाणवतो. ऑरा का जाणवतो? कारण त्यांनी स्वतःमध्ये ते बदल घडवलेले असतात आणि ती साधना केलेली असते स्वतःवर. तो माणूस असा रागीट नसतो, तो माणूस असा इम्पल्सिव्ह असतो, तो माणूस असा खूप जास्त स्तुती ऐकण्याच्या पायचेपमध्ये असतो. तर ते सगळे त्यांनी गुण स्वतःची एक साधना करून चिंतन मनन करून गेलेलं असतं. त्यामुळे ती एक स्पिरिच्युअल पाथ. पण बघायचं जर मी उदाहरण दिलं की 10 मर्सिडीज असते, त्याची रेस लावली तर कोण जिंकेल? जो ड्रायव्हर चांगला असेल ना ती मर्सिडीज जिंकेल. त्यामुळे जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर ड्रायव्हरनी चांगलं ग्रो केलं जाईल. म्हणजे तो ड्रायव्हर जो मर्सिडीजची रेसमध्ये आहे तो आदल्या रात्री पार्टी करत असेल म्हणजे दुसऱ्या दिवशी रेस करतो तर तुमचा एक धर्म क्रिएट होतो की तुम्ही उद्योजक म्हणला तर मी हे नाही करू शकतो. मला माझ्या हेल्थची काळजी घ्यायचीच आहे, मला रिलेशन्समध्ये फोकस करायचंच आहे, मला माणसं जपायचीच आहे, मला एथिकली काम करायचंच आहे तुमचीच जागा. सो ती एक अशी स्पिरिच्युअल साधना होते ज्याच्यातनं चांगला बिझनेस जर लॉंग टर्म करायचं असेल. आपल्याला मध्ये मध्ये स्पाइक्स असतात की सडनली माणूस मोठा होतो पण तो टिकत नाही. लॉंग टर्म टिकवायचा असेल तर तुम्हाला स्पिरिच्युअल बेस थोडासा
सो मस्तच सर, खूप मजा आली. भरपूर सगळे क्वेश्चन्स आपण डिस्कस केली. अजून काही क्वेश्चन आपण जे राहिलेले आहेत आपण अजून एका पार्टमध्ये नक्की केलं. तुम्ही भरपूर टॉपिक डिस्कशन होऊ शकते आपलं. तो लिडरशिप, बिझनेस कोचिंग, पीपल मॅनेजमेंट, इथिक्स आपण भरपूर विषयावरती आज चर्चा केली. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं आम्हाला आणि आम्ही असेच काही गेस्ट जे लोकांना काही लिडर्स घडती बिझनेस सायकोलॉजी थॉट प्रोसेसमध्ये चेंज होईल, मोठे डिसिजन घेते आणि यासाठीच आम्ही हा पॅनल डिस्कशन ठेवलेला असतो जिथे की चर्चा होईल जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. थँक्यू. तुमच्या मार्फत जसा कोरोना पसरला म्हणजे चायना पुढे पसरला तुमच्या मार्फत उद्योजकता एकतर पसरत राहून सर्व सगळीकडे आणि खूप चांगले लीडर्स तुमच्या मार्फत पुढे ही आमची शुभेच्छा असेल तुम्हाला. हे आपण नक्की परत परत भेटूया. खूप चांगली चर्चा आहे, खूप चांगलं काम सुरू आहे. मला खूप आनंद झाला. खूप चांगलं काम करताय. माझ्या खूप खुशी आहे.